नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल वाईल्ड स्टोरी संजूमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आहे मराठीतून होणार आहे, कारण की मला बऱ्याच मित्रांनी सांगितलं आहे की मराठीतून एखादा व्हिडिओ बनवावा म्हणून. तर माझ्या चॅनलवरचा हा मराठीतून पहिलाच व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुम्हाला आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आजच्या रेस्क्यूसाठीचा कॉल आपल्याला आलेला आहे खामगाव येथून. या ठिकाणी मी आलेलो आहे. तुम्ही हे पाहू शकतात. इथे लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जो साप पाहिला आहे तो हे जे कौलं आहेत, ही जी घाण पडली आहे त्याच्यात घुसलेला आहे, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि हेच एक कारण आहे की आम्ही लोकांना नेहमी सावध करत असतो की आपल्या घराच्या जवळपास अशा पद्धतीची घाण कचरा जे आहे ते टाकायचा नसतो, कारण की अशा जागांवर सापांना लपून बसण्यासाठी सफिशियंट अशी जागा भेटते व ते येऊन त्याच्यात लपून बसू शकतात. त्याच्यामुळे असली घाण जी आहे ते आपल्या घराच्या जवळपास टाकायची नसते, असं आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो. व्हिडिओ तुम्ही पाहताय की या ठिकाणी खूप सारे लाकडं जे आहेत, जळाऊ लाकडं या ठिकाणी यांनी टाकून ठेवले आहेत. त्यासोबतच आपल्या जुन्या घरांचे जे कौलं असतात ते कौलंही या ठिकाणी त्यांनी ढीग मांडून ठेवला आहे आणि साप जो आहे तो याच्यात घुसलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, घाण खूप जास्त असल्यामुळे ते पूर्ण साफ करण्यासाठी बराचसा वेळ आपला वाया जाणार आहे. तरी सापाला रेस्क्यू करण्यासाठी अगोदर ही घाण आपल्याला साफ करावीच लागेल. तर प्लीज मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. या ठिकाणी साप कुठला आहे ते कन्फर्म मलाही माहीत नाही आहे. गावकऱ्यांना तर सांगता येत नाही आहे की साप कुठला आहे म्हणून. तरी मला रेस्क्यू करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो, कारण की अशा जागांवर साप कुठे लपून बसला असेल हे सांगणं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे माझं थोडंसंही लक्ष इकडे तिकडे झालं तर इथे मला बाईट होण्याचे चान्सेस पण आहेत. त्याच्यामुळे खूप काळजी घेऊन मला हे सगळं साफ करावं लागतं आहे. मित्रांनो, अशा जागेवर रेस्क्यू करण्याचे प्रसंग बऱ्याच वेळेस जे आहेत ते सर्पमित्रांवर येत असतात व अशा ठिकाणी सर्पमित्रांनी ही काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. कारण की मित्रांनो, आपण सर्पमित्र जर राहू तर अनेक जीवांना आपण वाचवू शकू. त्याच्यामुळे आधी आपण आपली सेफ्टी बघणं खूप महत्त्वाचं असतं. आपली सेफ्टी बघूनच आपल्याला हे रेस्क्यूचे कार्य जे आहेत ते करायचे असतात. त्याच्यामुळे माझे सर्पमित्र जे आहेत दुसरेही, त्यांनाही माझी रिक्वेस्ट राहील की त्यांनी अशा परिस्थितीत रेस्क्यू करताना तर अशा ठिकाणी सर्पमित्रांनी आपली काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, घाण साफ करत असताना या ठिकाणी आम्हाला एक नळाही भेटला आहे मित्रांनो. तर आता हे सांगणं खूप कठीण जाईल की साप जो आहे तो त्या कौलांमध्ये आहे किंवा त्या नळ्यात घुसलेला आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. नळा जो आहे तो बऱ्याचपैकी मोठा असून साप आता त्याच्यात आहे की त्या कौलांमध्ये आहे हे मलाही कन्फर्म सांगता येणार नाही आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो, तो खूप असा मोठा पण आहे. नळा आहे त्याच्यामुळे हा या ठिकाणी बऱ्यापैकी मोठा असून रेस्क्यू इथे भरपूर लाकडंही पडले होते. त्याच्यामुळे शक्यतोवर सांगता येत नाही की साप कोणत्या दिशेने गेलाय. इथे जे लोक उभे होते त्यांचं लक्ष गेलं नसावं की साप कौलांमध्ये गेलाय, या नळ्यात घुसलाय असं तेवढंच बघितलंय. पण आणि साप म्हटला तर हा एवढा चपळ प्राणी असतो मित्रांनो की काही सेकंदात म्हणा तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. त्याच्यामुळे इथे आता काही सांगता येणं खूप कठीण जाणार आहे. तरी अगोदर तर ही पूर्ण घाण आम्ही इथून साफ करू व नंतर त्या नळ्यात बघू. तर इथं दोघेही गोष्टी नाकारता येणार नाहीत. त्याच्यामुळे हे करणं भागच पडणार आहे. इथं हे अगोदर घाण साफ करावी लागेल. आणि ग्रामीण भागात रेस्क्यू करताना एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटेल मित्रांनो, की ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते रेस्क्यूच्या वेळी न घाबरता मदतीसाठी पुढे येत असतात. आता तुम्ही या व्हिडिओत बघू शकतात की इथे स्थानिक राहणारे जे आहेत ते मला ही घाण साफ करण्यासाठी मदत करत आहेत. कारण की एवढी घाण एकट्याने साफ करणं हे मला खूप अवघड जात होतं. त्याच्यामुळे ते माझ्या मदतीसाठी इथे आले आहेत. तर हे बघा मित्रांनो, हे सर्व घाण जी आहे ते साफ करत असताना या ठिकाणी एक लहान साप जो आहे तो मला इथे भेटला आहे. कॉमन सँड बुवा किंवा याला आपण डुरक्या घोणसही म्हणतो. हा मातीत राहणारा साप आहे मित्रांनो, पूर्णपणे बिनविषारी साप असून ह्या सापापासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही.
त्याच्यामुळे अशा सापांना घाबरण्याचं कारण तर नाहीच आहे. पण सांगण्याचं कारण म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की आपण रेस्क्यूसाठी जो आलो होतो आणि इथल्या ग्रामस्थांनी जो साप इथे पाहिला होता तो हा साप नसून हा दुसरा साप आहे. तर याच्यावरून हे सुद्धा सिद्ध होतं की अशा जागांवर एका व्यतिरिक्त जास्तही साप येऊन लपू शकतात किंवा बसू शकतात किंवा भेटण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे अशा जागेवर रेस्क्यू करताना खूप सावधगिरी बाळगायची असते. हा साप तसा तर बिनविषारी आहे, पण आपण ह्या सापाच्या रेस्क्यूसाठी तर आलो नव्हतो. इथले जे लोकांनी साप पाहिला आहे त्यांचं म्हणणं आहे की तो जो साप होता तो खूप मोठा होता व हा लहान साप आहे. त्याच्यामुळे आता हा जो साप भेटला आहे हा तर एक दुसरा साप आपल्याला भेटला आहे, तर त्या सापाच्या रेस्क्यूचं आपलं काम अजून पुढे राहणारच आहे. तर प्लीज व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा मित्रांनो, कारण की आता सांगता येत नाही. या ठिकाणाहून आपल्याला एक साप भेटला आहे, दुसरा साप त्यांचं म्हणणं आहे की हा दुसरा साप होता म्हणून. तरी ते अजूनही साप असू शकतात, याची ही शक्यता नाकारू शकत नाही मित्रांनो. तर मी जेवढे सावधगिरीने काम करत होतो त्याच्यात आणखीन थोडं जास्त सावध राहून मला हे काम करावं लागणार आहे. तोपर्यंत ते त्याच्यामध्ये टाकून द्या आता. तोपर्यंत ती बॉटलमध्ये टाकून द्या. तर चला त्या सापाला जे आहे ते सुरक्षित स्थानी ठेवून आपण वळूया आपल्या दुसऱ्या सापाच्या रेस्क्यूसाठी. आता आपण जो नळा बघितला होता त्या ठिकाणी पाण्याचा उपयोग करून त्या सापाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पाणी नळ्यात टाकल्यानंतर पाणी ज्यावेळेस पूर्ण भरलं जाईल तर त्यावेळेस जर साप त्याच्यात असेल तर त्याला श्वास घेण्यास त्रास होईल, तर साप जो आहे तो बाहेर निघेल. त्याच्यामुळे आपण इथे आता पाण्याचा उपयोग करणार आहोत. व्हिडिओ तुम्ही बघत राहा मित्रांनो, कशा पद्धतीने पाण्याचा उपयोग करून आपण सापाला बाहेर काढणार ते. आता हे जे आपण बीळ पाहिलं आहे हे किती मोठं आहे हे तर मलाही सांगता येणार नाही. तर याच्यात आता फक्त पाणी टाकणं हाच एक पर्याय माझ्याकडे उरला आहे, कारण की इथे खोदकाम करणं म्हटलं तर आधीच आपला बराच वेळ जो आहे तो या रेस्क्यूमध्ये गेलेला आहे व खोदकामासाठी आपल्याला आणखीन अधिक वेळ लागेल. त्याच्यामुळे आता आपण त्याच्या मागे न लागता एक सोपा जो पर्याय आहे या बिळात पाणी टाकण्याचा तो आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी त्या सापाला पाहण्यासाठी गावातील लहान मोठे असे बरेच लोक गर्दी करून इथे उभे आहेत. हे तुम्ही बघू शकता, लहान लहान मुलंही या ठिकाणी उन्हात उभे आहेत साप कुठला आहे ते पाहण्यासाठी. तर चला, बराच वेळ होत चालला आहे. आता आपण पाणी टाकून साप आहे की नाही हे या ठिकाणी आपल्याला आता माहीत पडणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. बीळ आपल्याला वाटत होतं तेवढं मोठं नाही आहे, पाणी त्याच्यात लवकर भरलं गेलं आणि साप जो आहे तो ह्याच ठिकाणी आहे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय नाग हा साप या ठिकाणी आहे. हो हो हो, चालू केलं. गावातल्या लोकांनी जो साप पाहिला होता तो हाच साप आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा साप आहे आपण या ठिकाणाहून रेस्क्यू केलं आहे. मित्रांनो, या ठिकाणाहून आपण एकूण 2 साप जे आहेत ते रेस्क्यू केले आहेत. त्याच्यातला एक जो आहे तो पूर्णपणे बिनविषारी असून दुसरा साप जो आहे भारतीय नाग हा विषारी प्रजातीचा साप आहे. आपल्या भागात जे 4 प्रमुख विषारी 4 साप आढळतात त्यांच्यापैकी हा एक साप आहे नाग. याच्यात न्यूरोटॉक्सिक वेनम असतं व ह्या सापाने जर चावलं आणि वेळेवर जर औषधोपचार भेटला नाही तर 1 ते 1.5 तासात याच्याने माणसाची मृत्यूसुद्धा होऊ शकते. असा हा विषारी साप आपल्याला या ठिकाणाहून भेटला आहे. त्याला आपण सुरक्षित रेस्क्यू करून लवकरच वन विभागाच्या ऑफिसला नोंद करून त्याला जंगलात रिलीज करून देणार आहोत. चला, तर आपण ज्या रेस्क्यूसाठी इथं आलो होतो ते रेस्क्यू आपलं सक्सेस झालेलं आहे. या ठिकाणाहून आपल्याला 2 साप जे आहेत ते भेटले होते. त्याच्यापैकी एक जो आहे आपण व्यवस्थित पॅक केला आहे आणि आता या दुसऱ्या सापालाही व्यवस्थित पॅक करून लवकरच यांच्या नैसर्गिक अधिवासात यांना सोडण्यात येईल. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलवर नेहमी येत चला मित्रांनो. आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत.
चला तर धन्यवाद. अजून का खूप झालं का तर चला मित्रांनो, तुम्ही कंटिन्यू मित्रांनो. या ठिकाणी आपण हो आर्यन आलेलो होतो. तर rescue आपला झालेला आहे. भारतीय नाग हे बघू शकता तुम्ही. लोक इथं त्या सापाला बघण्यासाठी जमा झाले होते.